विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवनच्या चर्चासत्राच्या या पुढील भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। संघर्षाच्या युगातला महत्त्वाचा टप्पा आता आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे दुसरं महायुद्ध। 1 सप्टेंबर 1939 ते 14 ऑगस्ट 1945 हा दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड। जगाच्या इतिहासातला 6 वर्ष चाललेला हा भीषण रणसंग्राम। या रणसंग्रामाची आपण आता कारणं अभ्यासूया। यासाठी तुम्ही लोकसत्ताचा यशस्वी भवनचा लेख हा समोर ठेवा आणि तुमचं पाठ्यपुस्तकही बरोबर असू द्या। दुसऱ्या महायुद्धाची कारणं अभ्यासताना पहिलं कारण म्हणजे आर्थिक समस्या। 2 महायुद्धाच्या दरम्यान जगातल्या बहुसंख्य राष्ट्रांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं आणि त्याचीच परिणती दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली। दुसरं कारण आहे ते म्हणजे लष्करी हुकुमशाहीचं होते। आपण या आधीच्याच पाठामध्ये पाहिलंय की युरोपामध्ये विविध देशांमध्ये, मग जर्मनी असो, इटली असो, या देशांमध्ये हुकुमशाहीचा उदय झाला। त्याचबरोबर आशिया खंडातल्या जपानमध्ये सुद्धा लष्करी हुकुमशाहीचा उदय झाला की याच हुकुमशाहींनी नंतर जगाला दुसऱ्या महायुद्धामध्ये खेचलं। तिसरं कारण आहे ते म्हणजे शांततेचे तह आणि प्रादेशिक पुनर्रचना। पहिल्या महायुद्धानंतर पॅरिसच्या शांतता परिषदेमध्ये झालेल्या शांततेच्या तहांमध्ये अनेक राष्ट्रांमध्ये सुडाची भावना, अपमानाची भावना, तशीच फसवणुकीची भावना निर्माण झाली। याचंच कारण हे दुसरं महायुद्ध ठरलं। यानंतर आपण पाहतो ते म्हणजे राष्ट्रसंघाचं अपयश। वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, परंतु बड्या राष्ट्रांच्या अविवेकी महत्वाकांक्षेला पायबंद घालायला राष्ट्रसंघ अपयशी ठरला आणि दुसरं महायुद्ध उद्भवलंच। शेवटचं कारण आहे ते म्हणजे इंग्लंडचं अनुनयाचं धोरण। विशेषतः राष्ट्रसंघामधलं प्रभावी राष्ट्र इंग्लंड, परंतु या इंग्लंडनेही हिटलरचा अनुनय करण्याचं धोरण स्वीकारलं। याचाच फायदा हिटलरला मिळाला आणि आपल्या आक्रमक योजना पुढे रेटता आल्या। आणि दुसऱ्या महायुद्धाचं तात्कालिक कारण म्हणजे 1 सप्टेंबर 1939 रोजी हिटलरने पोलंडवर केलेलं आक्रमण। हिटलरने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर इंग्लंड आणि फ्रान्स यांनी या युद्धामध्ये उडी घेतली आणि दुसरं महायुद्ध पेटलं। दुसऱ्या महायुद्धाच्या कारणांची आपण लेखात सविस्तर चर्चा केलीच आहे। आता आपण दुसऱ्या महायुद्धातल्या काही ठळक घटना पाहू की ज्यांचा उपयोग तुम्हाला लघुत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने होईल। यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे हिटलरचं ब्लिट्झक्रीग तंत्र। हिटलरने दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरलेल्या युद्धतंत्राला ब्लिट्झक्रीग असं म्हटलं जातं। काय होतं हे युद्धतंत्र? तर शत्रू पक्षाच्या प्रदेशावर बॉम्बफेकी विमानांच्या साहाय्याने हल्ला करून त्यांची मोठमोठी औद्योगिक ठिकाणं, त्यांची लष्करी तळं उद्ध्वस्त करायची आणि नंतर रणगाड्यांच्या साहाय्याने विमानांच्या ताफ्यांच्या मार्गदर्शनाखाली शत्रू पक्षावर हल्ला करायचा आणि त्यानंतर त्याचा पराभव करायचा। हिटलरचा पोलंडवरचा हल्ला हा अशाच प्रकारचा होता। त्यामुळे 27 दिवसाची प्रखर झुंज देऊनही पोलंड पडलंच। यानंतर हिटलरने उत्तर युरोपकडे आपला मोर्चा वळवला। हॉलंड, बेल्जियम यासारखी राष्ट्र ही हिटलरने आपल्या ताब्यात घेतली। अर्थात बेल्जियम मध्ये ज्या वेळेला हिटलरचं सैन्य घुसलं त्यावेळेला इंग्लंडचं बहुसंख्य सैन्य हे बेल्जियम मध्ये अडकून पडलं आणि हेच मोठ्या प्रमाणावरचं सैन्य इंग्लंडने यशस्वीपणे माघार घेऊन डंकर बंदरामध्ये उतरवलं। यालाच डंकरची यशस्वी माघार असं म्हटलं गेलं। याच दरम्यानच्या काळामध्ये इटलीने सुद्धा आफ्रिकेमध्ये जोरदार मुसंडी मारलेली होती आणि यासाठी जर्मनी सुद्धा बरोबरीला होताच। हे सगळं घडत असताना हिटलरने पुढे फ्रान्सवर हल्ला केला आणि फ्रान्सचा सुद्धा पराभव केला। इंग्लंडवरही मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक करण्यात आली, परंतु इंग्लंडच्या जनतेने आणि इंग्लंडच्या शासनकर्त्यांनी या बॉम्बफेकीचा निर्धाराने सामना केला। बराच बॉम्बफेक करून इंग्लंड काही पडत नाही हे पाहिल्यानंतर हिटलरने आपला मोर्चा वळवला, तो म्हणजे पूर्व युरोपकडे। पूर्व युरोपच्या बाल्कन प्रदेशातील बहुसंख्य राष्ट्र ही हिटलरने आपल्या माऱ्यामध्ये आणली आणि त्याच्यावर कब्जाही मिळवला। त्यानंतर अनाक्रमणाचा करार मोडून रशियावर सुद्धा हल्ला केला, पण हीच हिटलरची मोठी चूक होती। रशियावर जर्मन सैन्य हल्ला तर करत होतं, पुढे जात होतं, रशियन फौजांचा पराभव होत होता, पण जसं जसं जर्मन फौजा पुढे जात होत्या तसं तसं रशियन सैन्य मागे हटत होतं। पण त्याच वेळेला त्यांनी दबदबू धोरण स्वीकारलेलं होतं की ज्यामुळे जर्मन फौजांना मोठ्या प्रमाणावर हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं
आणि पुढे हळूहळू रशियामध्ये जसे जसे आतमध्ये जात गेले तसा जसा रशियन फौजांनी जर्मन फौजांना चिवट प्रतिकार केला, त्याचा परिणाम म्हणजे जर्मनीला हळूहळू पराभव पत्करावा लागला. अर्थात रशियामध्ये जर्मन सैन्य मोठ्या प्रमाणावर मार खायला सुरुवात झालेली होती. हे सगळं घडत असताना आशिया खंडातल्या पॅसिफिक महासागरामध्ये एक वेगळंच थरार नाट्य घडत होतं. आपल्या साम्राज्य विस्ताराला अडथळा होतोय म्हणून जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर 7 डिसेंबर 1941 ला हल्ला केला. जपानची ही मोठी गोडचूक. त्यामुळे जपान विरुद्ध अमेरिकेने युद्धामध्ये उडी घेतली आणि युद्धाचं पारडं फिरलंच. पुढे हळूहळू अमेरिका दोस्त राष्ट्रांना मिळाल्यामुळे युद्ध हळूहळू दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकू लागलं. दोस्त राष्ट्रांचा वेगवेगळ्या ठिकाणी विजय होऊ लागला आणि त्याचीच परिणती इटलीमध्ये मुसोलिनीच्या पराभवात झाली. अर्थात मुसोलिनीला त्याच्या विरोधकांनीच मारलं. पण पुढे दोस्त राष्ट्रांचं सैन्य आणि रशियाचं सैन्य हे एकत्रित आल्यामुळे हिटलरनेही आत्महत्या केली. परंतु जपान मात्र चिवटपणे झुंज देत होतं. अर्थात या युद्धाचा शेवट कसा करायचा हा प्रश्न दोस्त राष्ट्रांपुढे होता. आणि 6 ऑगस्ट 1945 अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला. 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला. अणुबॉम्बने हा जो काही भीषण संहार केलेला होता त्यामुळे जपान भयभीत झालं आणि 14 ऑगस्ट 1945 ला जपानने शरणागती पत्करली आणि जवळपास 6 वर्ष चाललेल्या या महायुद्धाचा शेवट झाला. आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली. जवळपास 1.5 कोटी सैन्य मारलं गेलं. तेवढेच जायबंदी झाले आणि अणुबॉम्बने केलेल्या विनाशाची तर तीव्रता भीषण आणि सुन्न करणारी होती. यानंतर युरोपीय राष्ट्रांनाच काय तर अनेक पराभूत आणि विजयी राष्ट्रांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचं आर्थिक कंबरड मोडलं. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना हा दुसऱ्या महायुद्धाचा एक चांगला परिणाम. जपानवरच्या हल्ल्याने भयभीत झालेल्या जगापुढे विनाशाचं चित्र दिसू लागलं आणि यातूनच जागतिक शांतता टिकवण्यासाठी राष्ट्रसंघापेक्षा एखाद्या प्रबळ आंतरराष्ट्रीय संघटनेची गरज भासू लागली आणि त्यातूनच 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटनेचा उदय झाला. अर्थात अमेरिकेने या उदयामध्ये मोठी भूमिका बजावली. यानंतरचा परिणाम आहे तो म्हणजे निर्वसादीकरणास प्रारंभ. अर्थात हा सुद्धा एक चांगला परिणाम आहे. इंग्लंड आणि फ्रान्स यासारख्या साम्राज्यवादी राष्ट्रांची आर्थिक शक्ती मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली होती. तर दुसऱ्या बाजूला वसाहतीतल्या राष्ट्रवादी शक्ती प्रवाहाचाही सामना त्या करू शकत नव्हत्या आणि परिणामी त्यांना आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य देणं भाग पडलं आणि तिथूनच निर्वसादीकरणाला प्रारंभ झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्ता म्हणून उदयाला आल्या. याचं कारण म्हणजे अमेरिकेची कोणतीही हानी झाली नाही आणि युद्धमान राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर युद्ध साहित्याचा आणि कर्जाचा पुरवठा करून अमेरिकेची आर्थिक शक्ती बळावलीच. मोठ्या प्रमाणावर आक्रमणाचे आघात सोसूनही रशियाच्या अर्थकारणाचा पायाही टिकून होता आणि त्यामुळे युद्धोत्तर काळामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्ता म्हणून उदयास आल्या आणि त्याचीच परिणाम म्हणजे शीतयुद्धाचा प्रादुर्भाव झाला. या दोन्ही महासत्तांमध्ये छुपा संघर्ष सुरू झाला. यालाच आपण शीतयुद्ध असं म्हणतो आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर परत एकदा जगापुढे तिसऱ्या महायुद्धाचं भीषण चित्र हे दिसू लागलं. या पाठामध्ये आपण दुसऱ्या महायुद्धाची कारणं, दुसऱ्या महायुद्धातील ठळक घटना आणि दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम अभ्यासलेले आहेत. या साऱ्या घटकांचा दीर्घोत्तरी प्रश्न आणि त्याचबरोबर लघुत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने तुम्हाला उपयोग होईलच. या पाठाविषयी आपल्या काही शंका असतील तर लोकसत्ता यशस्वी भवच्या वेबसाईटवर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमच्या शंकांचं निश्चितच निरसन करू.